नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट आहे, युरोपियन सेंट्रल बँकेने इंटरेस्ट रेट कट केले आहेत 0.25%ने, म्हणजे 25 बेसिस पॉईंटने त्यांनी रेट कट तेथे केलेलं आहे व त्यांचे म्हणणे आहे की येथे इकॉनॉमी ग्रोथ वगैरे दिसत नाही, स्लगिश इकॉनॉमी ग्रोथ वगैरे दिसत आहे, फ्लॅट ग्रोथ मानली जात आहे तेथे ओव्हरऑल। आणि ॲक्च्युली त्यांच्या Q4 2024मध्ये म्हटलं जात आहे कोणत्याही प्रकारची इकॉनॉमीमध्ये ग्रोथ दिसत नाही, इकॉनॉमी स्थिर दिसत आहे। त्यामुळे ते आता GDP ग्रोथवर जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचे इन्फ्लेशन ही अराउंड 2.4% आहे, त्यामुळे ते आता इंटरेस्ट रेट कट वगैरे त्यांनी केलेलं आहे। तर पुढे म्हणाल SEBीने फिन इन्फ्लुएन्सरसाठी नवीन काही रूल्स वगैरे आणले आहेत। लाईव्ह स्टॉक मार्केट डेटा क्रिएट वगैरे करू शकत नाही कोणीही जोपर्यंत की SEBीकडून त्यासाठी लायसन मिळत नाही। जर आपल्याकडे RAI लायसन असेल तर त्या गोष्टी केल्या जाऊ शकतात, परंतु स्टॉक टिप्स वगैरे देत आहेत मार्केटमध्ये जास्त एज्युकेशनच्या अंडर, तर त्याला सक्त मनाई आहे, ते केले जाऊ शकत नाही। SEBीच्या लेटेस्ट रूल्सनुसार ज्या काही रजिस्टर एंटिटीज आहेत त्यांनाही काही निर्बंध लावलेत, वॉर्निंग विथ फिन इन्फ्लुएन्सर। ह्या सर्व गोष्टी मला पॉझिटिव्ह वाटतं, स्पेशली एज्युकेशन दृष्टिकोनातून जे काही केले जातं, म्हणजे जे काही लोक वगैरे करतात फिन इन्फ्लुएन्सर करतात, एज्युकेशनवर काम करतात व ते लोकांना जे लोक वगैरे मार्केटमध्ये आपले नवीन आहेत त्यांना लर्निंग वगैरे देण्याचा प्रयत्न करतात, एज्युकेशन लर्निंग त्यावर फोकस केलं पाहिजे। व जे लोक वगैरे स्टॉक मार्केटवर काही आपली बयान वगैरे देत असतात, म्हणजे स्टेटमेंट वगैरे जे काही स्टॉक ॲनालिसिस, स्टॉक टिप्स किंवा ऑर्डर काही देण्याचा प्रयत्न करतात स्टॉक मार्केटमधील लोकांना, तर त्यावर एक सेपरेट रेग्युलेशन वगैरे आणलं पाहिजे। तर त्यानुसार या गोष्टी वगैरे सेटअप करण्याचा प्रयत्न चालू आहे आता। जर कोणी इन्व्हेस्टमेंट टिप आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तो संबंधित पर्सन SEBी किंवा SEBी अँड RAI रजिस्टर आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर तसं पुढील म्हणाल IRDAIने चांगली स्टेप वगैरे घेतली आहे सिनियर सिटीजनच्या हेल्थ प्रीमियमवर। या अगोदर यापूर्वी त्यांना काही कंप्लेंट वगैरे गेल्या होत्या, म्हणजे की या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। जेव्हा सिनियर सिटीजन वगैरे हेल्थ इन्शुरन्स घेतो तेव्हा त्याचे प्रीमियम इयर ऑन इयर भरपूर जास्त ग्रो होतात। आपण 30-40% पर्यंत वगैरे प्रीमियम वाढलेले पाहिले असतील सिनियर सिटीजनच्या केसमध्ये। हेच मेजर इश्यू होता की तुम्ही फक्त कंपनीच आहात, तुम्ही येथे त्यावर कंट्रोल करू शकत नाहीत, तर त्यावर आता 10%ची मर्यादा त्यांनी लावलेली आहे IRDAIने। तर की आपण आता सिनियर सिटीजनच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियममध्ये वर्षाला जास्तीत जास्त आपण 10% वाढ करू शकतो, त्यापेक्षा करू शकत नाही। वाढ करायची असेल तर IRDAIचे अप्रूव्हल घ्यायला पाहिजे विथ रिझन, का ते वाढवण्यामागचे कारण काय म्हणून। तर हे चांगलं पाऊल आहे त्यांचं। अँड आपले आता इन्फ्लेशन वगैरे 4 ते 6% मध्ये आहे, आणि तरी हे जर प्रीमियम वगैरे 10% वाढत असतील तर व्हेरी हायर लेवलवर जात आहेत। तर पुढे म्हणलं जे आपले IT मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव, त्यांनी एक इंटरेस्टिंगली डिस्कशन वगैरे केलं आहे काल विथ रिस्पेक्ट टू इंडिया ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कारण की भरपूर लोक वगैरे साहजिकच डिस्कशन करत होते। US कडे ChatGPT आहे, ऑर्डर्स काही टूल्स आहेत, आता चायनाने ही डीपसीक
ही लॉन्च केला आहे व इतरही विविध AI मॉडेल वगैरे विकसित करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत। तर भारताबद्दल काय, तर त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं, भारतालाही एक आर्टिफिशियल मॉडेल वगैरे छापलं आहे जे की पुढील 8 ते 10 महिन्यामध्ये आपल्या समोर येऊ शकतं आणि जे की इंडियाचं AI मिशन आहे जो की मार्च 2025 मध्ये अप्रूव्हल झालं होतं। तर त्याच्या अंडरच यावर काम सुरू आहे व त्यांनी म्हटलं की आपल्याकडे 15,000 हाय GPUs वगैरे आहेत आता करंटली जे की चायनाचे जे डीपसीक वगैरे त्यांनी डेव्हलप केलं त्याला ट्रेन करण्यासाठी 2000 GPUs वगैरे त्यांनी वापरले होते, यूज केले होते। पण ChatGPTचं जे 4 व्हर्जन आहे ते बनवण्यासाठी 2000 GPUs वगैरे ट्रेन केले होते। त्यानुसार इंडिया वगैरे बेटर पोझिशनमध्ये आहे आता तर करंटली। तर त्याने म्हटलं की आमचा बेस्ट केस सिनारिओ आहे की इंडियन कंपनी देखील यावर म्हणजे या AI मॉडेलवर पुढे जाऊन काम करू शकतात आणि वेरिजेस कंपनी आर वर्किंग टुवर्ड्स शेट। त्यामुळे त्यांना वाटतं की इंडिया वगैरे पुढील 8 ते 10 महिन्यामध्ये एक AI मॉडेल्स वगैरे लॉन्च करू शकतं ChatGPT सारखं, असं आपल्या IT मिनिस्टरची अपेक्षा आहे। तर ही एक चांगली पाऊल असेल हे संपूर्ण AI सायकलसाठी आणि आपल्या AI मधील स्टेपसाठी जे आपण AI मध्ये धावपळ करत आहोत ग्लोबल लेवलवर। त्यामुळे आणि मला वाटतं की आपलं भारताचे AI मधील संधी शोधून ती आणखी स्ट्रॉंग केलं पाहिजे, म्हणजे संधी वगैरे अजिबात सोडू नये भारताने। आणि आपल्याकडे IT टॅलेंट भरपूर आहे जे की अनेक कंपन्यांमध्ये आपले एक्सपिरियन्स टेक्नॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या मदतीने हे AI मॉडेल विकसित केलं जाऊ शकतं। त्यामध्ये आपल्याकडे अनेक कंपन्या आहेत ज्या की मला वाटते की ते ह्या स्पेस युगामध्ये लीडर वगैरे असायला हव्यात। आणि तसं पुढे म्हणाला IT कंझ्युमरचं रिझल्ट आलेला आहे, रिझल्ट सीझन सुरू आहे तर त्यांचा रेव्हेन्यू वगैरे 17% वाढलेला आहे जो की एक्सपेक्टेड होतं। का होतं की त्यांनी भरपूर काही ॲक्विजिशन केलेलं आहे त्यामुळे रेव्हेन्यू ग्रोथ अपेक्षित होती आणि तीच पॉझिटिव्ह ग्रोथ वगैरे दिसली आहे आणि प्रॉफिट मध्ये तेवढी काय ग्रोथ नाही आणि EBITDA पाहिलं तर 1.4% ड्रॉप झालेला आहे, मार्जिन 13% आहे, 13% वगैरे जे की थोडं कमी आहे हायर कॉस्टमुळे। अँड कॅपिटल फूड्सचे जे ॲक्विजिशन यांनी केलं आहे आणि ऑर्गॅनिक इंडियाचे जे ॲक्विजिशन केलं आहे त्यामुळे ओव्हरऑल कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ वगैरे दिसत आहे आणि इंटरनॅशनल बिझनेस वगैरे 8% वाढलेला आहे व बेवरेजेस बिझनेस वगैरे 9% वाढलेला आहे आणि कॉफी बिझनेस वगैरे अराउंड 9% ग्रो झालेला आहे। तर जर पुढे म्हटलं कल्याण ज्वेलर्स यावर भरपूर काही चर्चा झाली आहे कारण की भरपूर जास्त स्टॉक डाऊन झालेला आहे लास्ट 1 मंथमध्ये। तर यांचा रिझल्ट आता आलेला आहे, त्यांचे नेट प्रॉफिट वगैरे 21% वाढलेला आहे बट रेव्हेन्यू ऑलमोस्ट 39% वगैरे वाढलेला आहे। तर त्याचे प्रॉफिट वगैरे कमी झाले आहे म्हणजे त्यांचं ऑब्वियसली मार्जिन वगैरे डिक्लाइन झालेलं आहे आणि इंडियाचं डोमेस्टिक रेव्हेन्यू वगैरे 42% वाढलेला आहे व EBITDA मार्जिन वगैरे कॉन्ट्रॅक्टेड झालेला आहे कारण त्यामुळे प्रॉफिट वगैरे कमी झाला आहे। तर EBITDA पूर्वी 7.1% होता तो आता 6% EBITDA झाला आहे आणि मिडल ईस्टमध्ये मिडल ईस्टचे ऑपरेशन वगैरे ऑलमोस्ट 23% ग्रो झाले आणि तसंच कॅन्डर जो यांचा ई कॉमर्स डिव्हिजन आहे तर त्यामध्ये 19% रेव्हेन्यू वगैरे जंप झाला आहे पण तिथून कंपनीला लॉसेस वगैरे झाले आहेत। ॲक्च्युली तो लॉस वगैरे वाढलेला आहे
आणि कंपनीने या क्वार्टरमध्ये 30 कल्याण स्टोअर लॉन्च करण्यासाठी व 15 न्यू कॅरेंडर्स स्टोअर लॉन्च करण्याविषयी गोष्ट केली आहे, जे की पुढील क्वार्टरमध्ये ते ओपन करणार आहेत. व कंपनीचा SSSG ग्रोथ ही चांगली आहे. ऑलमोस्ट 24% सेम स्टोअर सेल्स ग्रोथ आहे. ही चांगली ग्रोथ आहे. या ड्युरेशनमध्ये वेडिंग सीझन भरपूर चांगलं होतं. स्ट्रॉंग फेस्टिवल डिमांड होती, त्यामुळे ही ग्रोथ आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. व पुढील क्वार्टरमध्ये ते पॉझिटिव्ह ग्रोथसाठी आहेत. तर जर पुढे म्हणलं LNT, तर LNTचं प्रॉफिट वगैरे 14% वाढलेलं आहे व रेव्हेन्यू 17% इयर ऑन इयर वाढलेला आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल रेव्हेन्यू वगैरे 51% वगैरे कॉन्ट्रीब्यूट करत आहे. इंटरनॅशनली खूप चांगला बिझनेस यांचा परफॉर्म करत आहे. EBITDA पाहिलं तर 8.6% आहे, परंतु ओव्हरऑल कंपनीचं मार्जिन वगैरे डाऊन आहे. या क्वार्टरमध्ये त्यांच्याकडे 1 लाख करोडपेक्षा जास्त ऑर्डर बुक आहे. अराउंड ओव्हरऑल पाहिलं तर 5.6 लाख करोडची ऑर्डर बुक आहे डिसेंबर 2024 पर्यंत. तर ज्यामध्ये की 19% ग्रोथ वगैरे दिसत आहे. ऑलमोस्ट 54% ऑर्डर जे आहेत ते इंटरनॅशनल ऑर्डर आहेत असं कंपनीने आपल्या रिझल्टसोबत सांगितलेलं आहे. व ओव्हरऑल कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे, पण मेनली इंटरनॅशनल बिझनेस वगैरे त्यांचा चांगला ग्रो करत आहे. व डोमेस्टिकलीही त्यांचा बिझनेस वगैरे ठीकठाक आहे, म्हणजे ते बी चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहे व अल्फा ग्रोथ वगैरे इंटरनॅशनल बिझनेस म्हणून येत आहे. LNTची नेहमीची एक गोष्ट असते, LNTची जी ग्रोथ असते ते GDPच्या जवळपासच ग्रोथ असते व यांचा व्हेरी स्ट्रॉंग ग्रोथ वगैरे इंटरनॅशनल बिझनेसमधूनच येत आहे. तर स्पेशली यांचं मिडल ईस्टमध्ये एज्युकेशन वगैरे चालू आहे, म्हणजे काम वगैरे तिथं वर्किंग वगैरे त्यांचे चालू आहेत, कामं थोडे प्रोजेक्ट वगैरे. तर जर पुढील म्हणलं मॅक्स हेल्थ केअर, त्यांचा रेव्हेन्यू 40% वाढलेला आहे, ज्यात की स्ट्रॉंग ग्रोथ दिसत आहे, पण प्रॉफिट वगैरे 17.4% डाऊन झालेला आहे. त्याचे कारण की कंपनीला एक वन टाइम कॉस्ट वगैरे पे करावी लागली आहे, त्यामुळे त्यांचं प्रॉफिट वगैरे कमी झालेलं आहे. त्यांना यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीला 74 करोड रुपीज वगैरे पे करावे लागले GP हेल्थ केअरच्या रिलेटेड अप्रूव्हल मिळवण्यासाठी. तर त्यांना हे वन टाइम कॉस्ट द्यावी लागली, त्यामुळे त्यांचे नेट प्रॉफिट वगैरे ड्रॉप झालं. पण ओव्हरऑल टॉप लाईन ग्रोथ चांगली आहे व कंपनीने बेड कॅपॅसिटी वाढवली आहे. मोहालीमध्ये कंपनी ब्राऊन बिल्ड कॅपॅसिटी वगैरे त्यांनी वाढवली आहे. त्यासोबत नानावली इन मुंबई, माहुली अँड साकेत येथे त्यांनी कॅपॅसिटी वाढवली आहे व त्यांच्या इंटरनॅशनल पेशंटचा रेव्हेन्यू वगैरे 28% वाढलेला आहे. आणि ओव्हरऑल जी ग्रोथ आहे ती चांगली दिसत आहे आपल्याला सध्या. तर जर पुढील म्हणलं तर डॉक्टर लाल भॅट आपलं लॅब्स, तर यांचा रेव्हेन्यू 11% वाढलेला आहे. तरी यांचं प्रॉफिट पाहिलं तर 19%नंच ग्रोथ झालेला आहे, म्हणजे रेव्हेन्यू कमी वाढला आहे पण प्रॉफिट जास्त वाढलेलं दिसत आहे, जे की अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि वेगळं बी आहे काहीतरी. EBITDA वगैरे 9.5%ने वाढलेला आहे आणि EBITDA मार्जिन थोडं कॉन्ट्रॅक्टेड झालेलं आहे. तर यांचे जे टेस्ट आहेत ते 10%ने वाढवले आहेत. आणि तर जर पुढील म्हणलं तर आपलं JSW एनर्जीने म्हटलं आहे की जे त्यांनी अगोदर गोष्ट केली होती 15,000 करोडचे कॅपेक्स करण्याविषयी, तर त्यांनी आता ती गोष्ट वगैरे 10,000 करोडचं कॅपेक्स करणार FY25 मध्ये असं म्हटलं. व त्यांनी हे म्हटलं की आम्हाला डेप्ट मॅनेज करण्यासाठी आम्ही कॅपेक्स कमी केलेला आहे. व त्यांनी म्हटलं की आमची प्रायोरिटी O2 पॉवरच्या अंतर्गत 2.4 GWच्या रिन्युएबल प्रोजेक्टला वगैरे असेल व येथेच आमची मेजर प्रायोरिटी वगैरे यालाच वगैरे आम्ही देणार असं म्हटलं. तसंच वेदांत फॅशन यांचा रेव्हेन्यू फक्त 8%ने वाढलेला आहे आणि रिटेल सेलमध्ये
9% वाढ आहे व सेम स्टोअर सेल ग्रोथ वगैरे फक्त 2.6% वाढली आहे। नेट प्रॉफिट जवळपास फ्लॅटच आहे आणि कंपनी तेवढे चांगले कार्य वगैरे करत नाही, कारण की ओव्हरऑल रिटेल सेक्टरमध्ये काही अनिश्चित लक्षणीय अडचणी आहेत म्हणून कंपनीने तेवढी चांगली ग्रोथ वगैरे दाखवली नाही। तर जर पुढील मध्ये तर आपलं बँक ऑफ बरोडा, तर त्यांनी नेट प्रॉफिट पाहिलं तर 5.7% वाढवलेला आहे आणि नेट इंटरेस्ट इन्कम वगैरे 2.8% वाढवलेला आहे आणि ग्रॉस NPA वगैरे 2.4% Q1 वाढवले आहेत, जे की लास्ट इयरमध्ये 2.45% त्यांनी वाढवलेलं होतं आणि ॲडव्हान्सेस पाहिलं तर ॲडव्हान्सेस 11.8%नेच वाढवले आहेत व डिपॉझिट ही 11.8%नेच वाढवली आहे त्यांचे। तर जर पुढील मंडळ JSW स्टीलने ॲक्विजिशन कंप्लीट केलं आहे आपलं थायसन ग्रुप्स इलेक्ट्रॉनिक स्टील सोबत वगैरे, ज्याचं त्या ॲक्विजिशनची व्हॅल्यू अराउंड 4000 करोड रुपीज वगैरे होती, ते त्यांनी आता कंप्लीट सुद्धा केलेलं आहे। तर जर पुढील म्हणलं तर आपलं वेअरफूल इंडियाचा स्टॉक भरपूर डाऊन होत आहे। तर वेलफुलच्या पॅरेंट एंटिटीजने म्हटलं आहे की आम्ही आमचे स्टेक 51% पासून 20% वगैरे करू इच्छितो एंड ऑफ 2025। तर ही निगेटिव्ह साईन आहे, बिकॉज प्रमोटरच आपले स्टॉक वगैरे डिक्रीज करत आहे, त्यामुळे मार्केटमध्ये सप्लाय स्टॉकचा जास्त होत आहे म्हणून डिक्रीज होत आहे स्टॉक। दुसरे म्हटलं तर प्रमोटर तेवढे काही म्हणजे स्वतःच्या कंपनीमध्येच इंटरेस्टेड दिसत नाही, त्यामुळे एक्झिट करत तर नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। कंपनीचे प्रमोटरने म्हटलं की आम्हाला ग्लोबल लेवलचे डेप्ट मॅनेज वगैरे करायचे आहे, त्यामुळे आम्ही हे स्टेक सेल करून आमची होल्डिंग वगैरे कमी करत आहोत। तर जर पुढे म्हणलं तर PB फिनटेक म्हणजे पॉलिसी बाजार, जे की जवळपास यांची मोनोपॉलीच आहे मार्केटमध्ये यांच्या सेगमेंटमध्ये, तर त्यांचं प्रॉफिट पाहिलं तर 92% ग्रो झालेला आहे आणि प्रॉफिट वगैरे, आणि रेव्हेन्यू पाहिलं तर 48% ग्रो झालेला आहे। हे तर साहजिकच आहे। तसंच पुढे म्हणलं तर आपलं एस्ट्रल यांचं प्रॉफिट वगैरे पाहिलं तर, जे की पैप वगैरे बनवत असते, तर यांचं प्रॉफिट वगैरे फ्लॅट आहे, रेव्हेन्यू ओनली 2% जवळपास ग्रो झालेला आहे आणि नवीन फ्लोरिन यांचं प्रॉफिट वगैरे 7% वाढलेलं आहे, प्रॉफिट 7% ग्रो झालेला आहे, रेव्हेन्यू 21% ग्रो झालेला आहे। आणि केमिकल सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसापासून चांगली ग्रोथ वगैरे दिसत आहे, पॉझिटिव्ह ग्रोथ वगैरे दिसत आहे। तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।